नमस्कार मित्रांनो, मी प्राचार्य रोहिदास पांडव। आज मी तुमच्याशी जशी दृष्टी तशी सृष्टी या विषयावरती थोडंसं बोलणार आहे। स्वामी विवेकानंद ध्यानधारणेमध्ये असताना अचानकच त्यांना एक विषय त्यांच्या मनाला चाटून गेला की आपण कुठंतरी ध्यानधारणा करीत बसण्यापेक्षा भारत भ्रमण करावं, भारताला जवळून पाहावं आणि भारतातल्या लोकांची दुःख जाणून घेऊन त्यांना काही आपल्याला मदत करता येईल का, असा विचार त्यांच्या मनात आला। आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण भारत भ्रमणासाठी बाहेर पडूया आणि भारत भ्रमण करत असताना कमालीचं ज्ञान आपण आत्मसात करूया। कमालीचं ज्ञानच आत्मसात करावं असं स्वामींना का वाटलं? कारण ज्ञान म्हणजे बल आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे, धन आहे, संपत्ती आहे। ज्ञान म्हणजे देव आहे, ईश्वर आहे, परमेश्वर आहे। आणि म्हणून स्वामी भारत भ्रमणासाठी निघाले। दिल्ली, जयपूर, पोरबंदर मार्गे ते अलाहाबादला येऊन पोचले आणि अलाहाबादच्या मुक्कामामध्ये त्यांनी जैन धर्माची थोरवी सांगत असताना जर कोणता धर्म विधवेच्या डोळ्यातील दुःखाचे अश्रू पुसणार नसेल आणि गोरगरिबांना एक अन्नाचा एक घास देणार नसेल, याला मी धर्म मानायला तयार नाही। आणि जोपर्यंत आपल्याकडं आहे तोपर्यंत आपण गोरगरिबांना दिलं पाहिजे असा विचार त्या धर्माविषयी काहीतरी सांगत असतायच एकाएकी त्या श्रोतेवर्गामधून एक श्रोता उभा राहिला आणि त्यांनी स्वामींना एक प्रश्न केला। ते म्हणाले की स्वामीजी, आम्ही कसंही वागलो, आम्ही चांगलं वागलो तरी लोक आम्हाला वाईटच म्हणतायत, यावरती आपण थोडंसं मार्गदर्शन करावं। त्यावरती स्वामी म्हणाले, जशी दृष्टी आहे तशी सृष्टी, जे तुमच्या आतमध्ये आहे तेच बाहेर येणार आहे। आणि असं सांगत असताना पुन्हा एकदा तो श्रोता उभा राहिला आणि पुन्हा स्वामींना विचारलं, स्वामीजी नाही समजलं, सोपं करून सांगावं। त्यावरती स्वामी म्हणाले, एक गाव असतं, एका गावामध्ये एक झाडाचा बुंदा असतो, त्या बुंदेच्या कडेने एक पाऊलवाट गेलेली असते, रात्री 10ची वेळ असते आणि आजीबाईनं आपल्या नातवाला एक भूताची गोष्ट सांगितलेली असते। भूत त्याच्या मनामध्ये जागं केलेलं असतं आणि भूताची गोष्ट संपली आणि हा बालक त्या रस्त्याने आपल्या घराकडे जावयास निघाला। त्यावेळेस त्याला तो बुंदा दिसला, त्या ठिकाणी तो थबकला आणि आजीनं सांगितलेली भूताची गोष्ट त्याच्या मनामध्ये अशी गोष्ट येऊन गेली की तेच भूत आपल्याला भीती दाखवण्यासाठी, आपल्याला पकडण्यासाठी या ठिकाणी येऊन थांबलेलं आहे। म्हणून त्यांनी कानावरती हात ठेवला, मोठ्याने किंकाळी मारली आणि त्या ठिकाणी येऊन तो धूम पळून निघून गेला। आता त्याच रस्त्याने पुन्हा एक चोरी करून निघालेला होता, बरोबर त्या बुंद्याच्या जवळ गेला आणि बुंद्याला पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी थबकला आणि त्याला असं वाटलं की मी हुशार आहे, परंतु नाही, मला पकडण्यासाठी समोर पोलीस उभा आहेत। आणि म्हणून त्याने चोरून आणलेलं साहित्य त्याच ठिकाणी टाकलं आणि तो तिथून त्याने धूम ठोकली। पुढं त्याच रस्त्याने एक प्रियकर आपल्या प्रेयसीच्या भेटीला निघालेला होता। त्याला असं वाटलं की आपली भेट तर बगीच्यामध्ये होणार होती, बागेमध्ये होणार होती, पण तिची उत्कंठा अधिकच शिगेला पोचली। म्हणून ती आपल्याला लवकरात लवकर भेटावं म्हणून ती अलीकडे येऊन रस्त्याच्या कडेला थांबली की काय असं त्याला वाटू लागलं। आणि म्हणून हा गेला, त्या बुंदेच्या जवळ गेला आणि आपली प्रियतमा, आपली प्रियशी समजून तिलाच तो आलिंगन देऊन बसला। आता मित्रांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जे बालकाला दिसलेलं भूत आहे हे खरोखर भूत होतं का? तर नाही। किंवा त्या चोराला दिसलेला हा जो पोलीस आहे हा खरोखर पोलीस होता का? तर नाही। किंवा ती जी प्रियकर आहे त्याला दिसलेली ही प्रियतमा ती होती का? तर नाही। मग मला सांगा, दोष कोणाचा आहे? त्या बुंद्याचा आहे की बघणाराचा आहे? आणि जर तो बुंदा आहे तो ओरिजिनल आहे, तो हल्ला नाही, त्याने जागा सोडली नाही, दोष त्याचा कसा असू शकतो? दोष आहे तो बघणाराचा दोष आहे, बघणाराचा दोष आहे। तुम्ही कोणत्या काचेचा गॉगल लावलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला जग दिसणार आहे। तुम्ही लाल काचेचा गॉगल लावला, जग तुम्हाला लाल दिसणार आहे, निळ्या काचेचा गॉगल लावा, जग तुम्हाला निळं दिसणार आहे।
आणि पांढऱ्या काचेचा गॉगल जर तुम्ही लावला तर जग तुम्हाला पांढरं शुभ्र दिसणार आहे. पण याच्या पुढं जाऊन जर तुम्ही काचेचा गॉगल जर तुम्ही काळ्या काचेचा लावला तर संपूर्ण जग तुम्हाला काळं आणि दुःखदायक अवस्थेमध्ये दिसणार आहे. म्हणून मित्रांनो, जशी दृष्टी आहे तशी सृष्टी आहे. जे तुमच्या आतमध्ये आहे तेच तुम्हाला बाहेर दिसणार आहे. आणि पुढं त्यांनी स्वामींनी सांगितलं, कुठेतरी एक खोली असते, त्या खोलीमध्ये एक टेबल असतो, त्या टेबलाच्या कडेला एक बालक काहीतरी खेळत असतोय, तो आपल्या खेळामध्ये मग्न असतोय. आणि एवढ्यात त्याचे आईवडील येतात, सोन्याच्या मोहरांची थैली त्या टेबलवरती ठेवतात आणि काहीतरी कामानिमित्त ते बाहेर निघून जातात. ते बाहेर निघून गेल्यानंतर तिथे एक दुसराच माणूस येतो, तो थैली हातात घेतो आणि दुसऱ्या दाराने तो निघून जातो. आईवडील काम संपल्यानंतर परत त्या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर त्या बालकाला विचारतात, त्या टेबलवरची थैली कुठे? तर त्याच्यावरती तो बालक काहीच उत्तर देत नाही. पुढं सांगतात, इथं कोण आलं होतं का? चोराने ही थैली कुठं पळवून नेली का? त्याच्यावरती बालक काही उत्तर देत नाही. सरळ तो सांगतो, मला काहीच माहीत नाही. मित्रांनो, याच्या पाठीमागचं तात्पर्य असं आहे की हा बालक काहीच बोलू शकला नाही. याचं कारण काय आहे? त्याच्या आतमध्ये मोहरांची थैली नाही आहे, त्याच्या आतमध्ये तो चोर नाही आहे, त्यामुळे त्याला तो बाहेर दिसूच शकत नाही. आणि म्हणून की मित्रांनो, एक सांगतो की जे सुख आहे, जे दुःख आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे शुभ आहे, हे अशुभ आहे, हे बाहेर नाही, ते आपल्या आतमध्ये आहे. ते आपल्या आतमध्ये, आणि त्याच्यामुळे मग जे आत आहे तेच आपल्याला बाहेर दिसतंय. आणि म्हणून एक करा की दुसऱ्यांना कोणाला वाईट ठरवू नका, दुसऱ्याला कोणाला वाईट मानू नका. कारण जग, ओरिजिनल जग सुंदरच आहे. आणि हे जग जर तुम्हाला सुंदर बनवायचं असेल तर आपल्याला एक करावं लागेल, आपले विचार बदलावे लागतील, आपली नजर बदलावी लागेल, आपला ॲटिट्यूड बदलावा लागेल. आणि तरच मग आपल्याला हे जग सुंदर दिसणार आहे, अन्यथा नाही. मित्रांनो, चांगले विचार आणि चांगली भावना ही खरी आपल्या आयुष्याची खरी संपत्ती आहे. एवढंच जपा की आपलं जग सुंदर होऊन जाईल, आपलं जग सुंदर होऊन जाईल. मी या ठिकाणी थांबतो. आणि हा जर माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.